नारायण राणेंनी हल्लाबोल केल्यानंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा राणेंवर निशाणा साधला। पक्ष सोडल्यानंतर मी राणेंना कधी भेटलो नाही, तसंच माझ्यामुळे जर राणे ठाकरेंना भेटत असतील तर ही चांगली लक्षणं आहेत असं सांगताना राणेंचं केंद्रीय मंत्रिपद लवकर जाईल असं भाकीत त्यांनी वर्तवलंय। माझ्या आयुष्यामध्ये मी नारायण राणेला कधी भेटलो नाही पक्ष सोडल्यावर, बरं का? हे सगळ्यांना माहिती आहे। मी कधी बेईमान गद्दारांना भेटत नाही, त्यांच्याशी त्यांचं तोंडही बघत नाही। त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा व्यक्त झाली, हे चांगलं लक्षण आहे। मी निमित्त ठरत असेल त्यांना भेटण्यासाठी। आत्ताच माझं उद्धव साहेबांशी बोलणं झालं या विषयावर, ते मी हसत होतो, ते हसले, बरं का? राणेंनी संजय राऊतांवर घणाघात केल्यानंतर आता संजय राऊतांनी ठाकरेंच्या शिवसेनेला नवं आव्हान दिलंय। येत्या 10 दिवसात ठाकरेंचा गट पूर्णपणे रिकामा होईल असं भाकीत शिरसाटांनी केलं, ज्यावरून ठाकरेंनी शिवसेना आणि शिंदेची शिवसेना यांच्यात जुंपल्याचं दिसतंय। 10 दिवसात ठाकरेंचा गट रिकामा होईल, संजय शिरसाठांचं ठाकरे सेनेला आव्हान। आमचा गट नाही तर वटवृक्ष। राऊतांनी शिरसाठांचं भाकीत नाकारलं। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत उभी फूट पाडून उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिल्यानंतरही मागील 6 महिन्यांपासून कमी अधिक प्रमाणात शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्के देणं सुरूच ठेवलंय। पण आता शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल नवं अतिवेगवान भाकीत वर्तवलं। विशेष म्हणजे केवळ 10 दिवसात ठाकरेंच्या पक्षाचा सुपडा साफ होण्याचं भाकीत शिरसाट यांनी वर्तवलंय। आजच्या घडीला जे पक्षामध्ये जे काही उरले सुरले आमदार आहेत ते सुद्धा म्हणतात की नाही, आता आम्हाला राहायचं नाही, परंतु आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत। इतक्या लवकर नको, हळूहळू सर्वाला घेऊ। सर्वजण आले तर त्यांना विचारांना मग बोंबलायला जागा बरं पाहिजे। 8-10 दिवसात होईल। खरं तर शिंदे गटात गेलेले शिरसाट थेट ठाकरेंवर वार करणारे आमदार आहेत। त्यातच त्यांनी आता ठाकरेंचा पक्ष संपवण्याचं भाकीत वर्तवल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनंही शिरसाठांना प्रत्युत्तर दिलं। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमचा गट नव्हे वटवृक्ष असल्याचं सांगत शिरसाठांचं भाकीत नाकारलंय। शिवसेना हा एक महावृक्ष आहे, ज्याचं बीज बाळासाहेबांनी रोवलं आहे। शिवसेना एकच आहे, एकच राहील। ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली, त्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत आणि आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याबरोबर आहे। एकंदरीत शिवसेनेच्या फुटीपासून शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय द्वंद्व सुरू आहे। या दोन्ही पक्ष एकमेकांना हादरे देण्याची एकही संधी सोडत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर वेळोवेळी ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडत त्यांची रणनीती स्पष्ट केली। पण आता शिरसाटांनी 8 ते 10 दिवसांच्या शॉर्ट पिरियडमध्ये भूकंपाचं भाकीत केलं। त्यामुळं पुढील 8 ते 10 दिवसात राज्याच्या राजकारणात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।